संसदेत उत्तर देण्याची अमित शहांची हिंमत नाही। मोदी शहा आमच्या समोर संसदेत उभं राहायला घाबरतात। लाठीचार्ज पॅलेट गनच्या वापरावर शहांना उत्तर द्यावंच लागेल। राहुल गांधींचा हल्लाबोल, झारखंडमधील लाठीचार्जचाही निषेध। जंतर मंतरवर कुठलाही गोळीबार झाला नाही। राहुल गांधी अराजकता पसरवत आहेत। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची टीका। विरोधकांमुळे 15 दिवसांपासून संसदेचं काम रखडल्याचाही आरोप। अभिजित दिपकेंकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध। आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? राजकीय पक्षांचा आंदोलनावरती कधी लाठीचार्ज होत नाही, दिपकेंचा निशाणा। झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज। विधान भवन परिसरातून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न। जेपीएससी जेएसएससी अनियमिततेवरून विद्यार्थी आक्रमक। परिसरात तणावाचं वातावरण। झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अटके। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वरळीमध्ये भाजपची भव्य तिरंगा रॅली। 2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार। तर तरुणांवर लाठीचार्ज केला तेव्हा तिरंगा आठवला नाही का? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात। धीरज परदेशीचं पार्थिव अहिल्यानगरमध्ये आणलं। डीवायएसपी चौकात हजारो समर्थकांचं आंदोलन। आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, अक्षय कर्डिले उपस्थित। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। धीरज परदेशीच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंदोलन। मुख्यमंत्र्यांचा आंदोलकांशी फोनवरून संवाद। दोषींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कारवाई करू, फडणवीसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। जवळपास 20 मिनिटं चर्चा। मतदारसंघातील मुद्द्यांवरून पवारांच्या राष्ट्रवादीच्या पंतप्रधानांकडे 4 प्रमुख मागण्या। पवारांचे खासदार आणि मोदींच्या भेटीत वावगं नाही, मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। चंद्रशेखर बावनकुळेंकडून मराठ्यांवर अन्याय। बावनकुळेंनी केलेली चूक सरकारनं सुधारावी। मराठ्यांच्या हक्काच्या नोंदीवर हात टाकला तर हा डाव उधळून लावू। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून जरांगेंचा इशारा। खासदार सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनला बड्या नेत्यांची हजेरी। पंतप्रधान मोदींसह अमित शहा, शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा। परभणी ड्रग्ज प्रकरणात ठाकरेंच्या कळंबमधील नगरसेवकाला बेड्या। नगरसेवक मोहसिन मिर्झाला 4 दिवसांची पोलीस कोठडी। परभणीतील ड्रग्ज रॅकेटमध्ये बीड, लातूर, धाराशिव मधल्या आतापर्यंत 6 जणांना अटक। परभणीत रुग्णवाहिकेअभावी गर्भवतीसह बाळाच्या मृत्यूचं प्रकरण। TV9 मराठीची बातमीची दखल घेत आरोग्य विभागाचं पथक चौकशीसाठी परभणीत। 2 डॉक्टर, 2 चालक निलंबित। गडचिरोलीच्या जपतलाई या आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू। मुलींचे मृतदेह ताब्यात घेण्यास पालकांचा नकार। सर्पदंश घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी। पुण्यात दुधात भेसळ करणारं रॅकेट गजाआड। पावडर, पाणी, शॅम्पू वापरून दूध तयार केल्याचा प्रकार। 24 जणांना अटक। मुंबईत अमूलच्या नावानं भेसळ दुधाची विक्री रोखली। 4 आरोपी अटकेत। 10 लाखांचं नकली दूध जप्त। चीनमध्ये